सर्व सद्गुण संपन्ना गीता भक्ति परायणा भवितुं जीवनेऽस्माकं जागृता बालका वयम् उत्थाने राष्ट्रधर्मस्य विज्ञानदृष्टिमाशिता विवेकानन्द मार्गेण वयं सर्वे समर्पिताः। नमस्कार मित्रांनो, किती विचित्र पण सत्य गोष्ट आहे की आपल्या जीवनाला चालवण्यासाठी आपण दुसऱ्यांवर अवलंबून असतो. श्वास घेण्यासाठी झाडांवर, भोजन किंवा पाण्यासाठी प्रकृतीवर, वस्त्रांसाठी प्रकृती आणि विज्ञानावर, जन्म घेण्यासाठी माता पिता, लहानपणात परिवार, शाळेत शिक्षक, इस्पितळात चिकित्सक, सीमेवर रक्षक आणि रस्त्यांवर सुरक्षक. कुणी न कुणी कोणत्या ना कोणत्या रूपात आपली मदत करण्यात लागलेला आहे, हो ना? मित्रांनो, माझं तात्पर्य हे आहे की जर आपलं जीवन दुसऱ्यांचं देणं आहे, मग आपल्याही जीवनात दुसऱ्यांसाठी स्थान का नसावं? परोपकार आपली प्राथमिकता का नसावी? समाजात संहार आणि प्रेमाच्या स्थापनेसाठी आपण सर्वांचंच एकमेकांसाठी सामंजस्य आपले सर्व गाव, नगर आणि शहरांना अधिक सुखकर बनवेल. आपलं राष्ट्र अधिक संपन्न आणि अधिक शक्तिशाली होईल. माझं तर हेही म्हणणं आहे की दुसऱ्यांच्या भल्यासाठी केलं गेलेलं कार्य परोपकार नाही, उलट स्वतःसाठी केलेलं उपकार आहे, हो ना? तर या सर्वांना आपलं करूयात. परोपकाराला आपल्या जीवनाचा भाग बनवून राष्ट्र निर्माणासाठी आपला सहयोग देऊया. धन्यवाद. शिक्षण शिकवते हाच एक स्वर, आई बाबा हेच खरे गुरुवर, आशांचा धावती सरोवर, खऱ्या मनाने करा अनुकरण. हे आहे जीवन मूल्यांची शाळा, जीवन मूल्यांची शाळा. संध्या, हे घे, खाऊन घे, मी तुझी वेणी घालते. आई, कालची तुझी गोष्ट अर्धवटच राहिली. मी गोष्ट पूर्ण नाही केली की तू अर्ध्यातच झोपलीस. मग आता पूर्ण कर ना. गोष्टीचा शेवट काय आहे? आणि शेवटी त्या जमिनीतून निघालेल्या त्या सोन्याच्या कळशीला तो शेतकरी स्वतःजवळ न ठेवता त्यातून गावात खूप मोठा तलाव बांधतो, ज्यामुळे त्या गावाची पाण्याची समस्या कायमची दूर होऊन जाते. आणि त्या शेतकऱ्याच्या ह्या उपकारामुळे त्या गावात सगळीकडे खुशाली येते. चल, आता मला सांग, तू या गोष्टीतून काय शिकलीस? हेच की आपल्याला जेवढं शक्य असेल तेवढी आपण दुसऱ्यांची मदत केली पाहिजे. शाब्बास माझ्या बाळा. तू खाऊन घे, मी आलेच. आई, मला नाही खायचं, मी बाहेर खेळायला जाते.
अगं संध्या बेटा, मी बाजारात चाललोय. तुझ्यासाठी काय आणायचंय का? नाही बाबा, मला काही नकोय. बरं बरं ठीक आहे. बाबा, तुम्ही हा? विचारत होतात ना की बाजारातून मला काय हवंय. मग तुम्ही मला बाजारातून नवीन सँडल आणा. पण तू तर म्हणाली होतीस की तुला काहीच नकोय म्हणून. पण आता मला नवीन सँडल हवे. ठीक आहे माझी राणी, मी नक्कीच आणेन. हं? हे घे. संध्याची आई, ग्लासभर पाणी दे जरा. ही संध्या अजून घरी नाही आली? नाही, तिच्या मैत्रिणीसोबत बाहेर गेलीये खेळायला. पण ती आताच भेटली होती रस्त्यात. मी तिला नवीन सँडल पण देऊन घरी पाठवलं होतं. मग कुठे गेली ही पोरगी? हा, मी बघून येतो जरा. बाबा, तुम्हाला कुठेच जायची गरज नाही, मी आले. घ्या, आली संध्या. बेटा, आईला जरा दाखव तुझे नवीन सँडल्स. बाबा, ते 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 सँडल तर मी कुणाला तरी दिले. अगं काय म्हणतेस? अगं कुणाला दिले नवीन सँडल? मी जेव्हा बाहेर खेळायला गेले होते ना, तेव्हा मी पाहिलं की सांगितलं होतं ना की तुटलेली चप्पल नको घालूस म्हणून. बघ लागलं ना पायाला. हं? आणि आईला पण नाही सांगितलंस तुला नवीन सँडल आणायला. बोलत का नाहीस तू? बोल ना अगं, बोल ना. कसं सांगू मी आईला? तिच्याकडे तर घर खर्चासाठी पण पैसे नाहीयेत. जेव्हापासून बाबा देवाघरी गेले तेव्हापासून ती खूप दुःखी असते. आता तर तिच्याकडे काम पण नाहीये. कुठून आणेल ती माझ्यासाठी सँडल? रडू नकोस आता. चल आपण घरी जाऊया. कोण आहे? अच्छा, तर ते सँडल तू तिच्यासाठी मागवले होतेस? तुम्हाला माहीतच आहे की तिचे बाबा नाहीयेत जे तिच्यासाठी नवीन सँडल आणतील. म्हणून मी तुमच्याजवळ नवीन सँडल मागितले. आणि आई, माझ्याकडे अजून 2 सँडल्सची जोडी आहे आणि ते जास्त जुनेही झाले नाहीयेत. माझं काम होईल त्याच्याने. बाबा, मी बरोबर केलं ना? हो बेटा, तू अगदी योग्यच केलेस. दुसऱ्याची मदत करण्यातच आपली माणुसकी आहे. शाब्बास माझ्या पोरी. मित्रांनो, आजची गोष्ट आहे संध्याची. एक छोटी मुलगी, पण मन खूप मोठं होतं तिचं. बऱ्याचदा दुसऱ्याची मदत केल्याने जो आनंद मिळतो तो स्वतःसाठी करण्यात नाही. संध्याचा स्वभाव पण असाच होता. ती दुसऱ्यांच्या मदतीला नेहमी पुढे यायची. असे लोक ना फक्त आपल्या घरातल्यांचा तर सर्वांची मनं जिंकतात. दादा, अगरबत्ती घ्याल का? अरे नाही पाहिजे, जा. अंकल, अगरबत्ती घेणार? खूप छान अगरबत्ती आहे. नाही पाहिजे. घ्या ना अंकल. अंकल प्लीज घ्या ना. एकदा बोललो ना, नाही पाहिजे.
अजून गेला नाहीस तू? चल जा, नाही पाहिजे. काकी अगरबत्ती अरे घेणार का? नकोय मला. अरे देवा, मला खूप भूक लागली आहे आणि सकाळपासून एकही पॅकेट नाही विकलं गेलंय. आता जर मला काही खायला नाही मिळालं तर चक्कर येऊन इथेच पडेन. एकदा इथे प्रयत्न करून पाहतो. कोण आहे? ते ते काकी, मी अगरबत्ती विकायला आलोय. हे बघा. नको बेटा, नकोय मला. घ्या ना काकी, सकाळपासून एकही नाही विकली गेली आहे. मी नाईट स्कूलमध्ये जातो, तिथली फीस पण भरायची आहे मला. बरं दे, 2 पाकिट दे. किती झाले याचे? 20 रुपये काकी. बरं तू थांब, मी पैसे घेऊन येते. हा, तुला काही हवंय का? ते एक ग्लास पाणी मिळेल का? हे घे, हे पी. नको. पी ना, तुला भूक लागलीये ना? धन्यवाद. धन्यवाद कशाबद्दल? एकमेकांची मदत केलीच पाहिजे. हे घे बेटा तुझे पैसे. धन्यवाद काकी. कधी कधी तुमच्याद्वारे केलेली एक छोटीशी मदत कुणा दुसऱ्यासाठी खूप मोठा उपकार बनते. कुणाची मदत करण्यासाठी गरजेचं नाही की तुम्ही श्रीमंत आहात. तुम्ही जसे आहात, ज्या अवस्थेत आहात तिथे राहून पण तुम्ही दुसऱ्याची मदत करू शकता, जशी की संध्याने केली. आणि निस्वार्थ भावाने केलेली मदतच परोपकार मानली जाते. संध्या बाळा, लवकर कर. हो बाबा, 2 मिनिटं, मी माझी फाईल आणते. हे घे बेटा प्रसाद. थँक्यू आई. देव करो ही नोकरी आपल्या संध्यालाच मिळो. तू काय इतकी काळजी करतेस? आपली संध्या खूप समजूतदार आहे. तू बघ, ही नोकरी तिलाच मिळेल. संध्या बाळा, डोळे उघड बेटा. संध्या, संध्या डोळे उघड बेटा. तुला काही नाही होणार बेटा, डोळे उघड ना. संध्या बेटा, डॉक्टर बघा ना, माझी मुलगी अचानक बेशुद्ध पडली आहे. 1 मिनिट, मी बघतो. यांना इमर्जन्सी वॉर्डमध्ये घेऊन जा लवकर, क्विक. हे बघा, तुम्ही काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. एक काम करा, तोपर्यंत तुम्ही फॉर्मॅलिटीज पूर्ण करून घ्या. ठीक आहे? ऑल राईट, ओके.
डॉक्टर साहेब, काय झालं माझ्या मुलीला? ती ठीक तर आहे ना? हे बघा, कंडिशन क्रिटिकल आहे. तिच्या हृदयामध्ये होल आहे. काय? तुम्ही घाबरू नका, आम्ही ऑपरेशनची तयारी करतो, पण ऑपरेशनसाठी खर्च लागेल. डॉक्टर साहेब, किती खर्च येईल तरी? कमीत कमी 7-8 लाख. तुम्ही पैशांची सोय करा, तोपर्यंत आम्ही ऑपरेशनची तयारी करतो. ठीक आहे डॉक्टर साहेब, मी पैशांची व्यवस्था करतो. ठीक आहे, पण जरा लवकर करा. हो. ओके. संध्याचे बाबा, काहीही करा, पण माझ्या संध्याला वाचवा हो. तू काळजी नको करूस, ती माझी सुद्धा मुलगी आहे आणि तिला वाचवायला मी काहीही करेन. मे आय कम इन, सर? या, कम इन डॉक्टर रमेश. सर, एक इमर्जन्सी आहे. एक मुलगी ऍडमिट झाली आहे, तिच्या हृदयात होल आहे आणि तिची कंडिशन खूपच क्रिटिकल आहे. तुम्ही एकदा बघून घ्या ना. हो का नाही? चला सर. सर, जेव्हा आली होती तेव्हा ती अनकॉन्शियस होती. अच्छा, आता कंडिशन कशी आहे तिची? सर, क्रिटिकल होती, पण आता बघूया कसं आहे ते. सर, मी सगळ्या टेस्ट करून घेतल्यात आणि बघूया आता, रिपोर्ट्स येतीलच. तोपर्यंत तुम्ही या बाई कोण आहेत? सर, ही त्या मुलीची आई आहे. काय झालं सर? काय नाही, चला. चला. ओ गॉड, हिची प्रकृती बिघडत चालली आहे. लगेच ऑपरेशन करावं लागेल. एक काम करा, तुम्ही ऑपरेशनची तयारी करा. पण सर, हिच्या बाबांनी अजून पैशांची सोय केली नाहीये आणि या ऑपरेशनचा खर्च तुम्हाला माहिती आहे किती जास्त आहे. मग हे ऑपरेशन... डॉक्टर रमेश, पैशांमुळे हे ऑपरेशन थांबलं नाही पाहिजे, समजलं? मला या मुलीचं ऑपरेशन लवकरात लवकर करायचंय, म्हणून तुम्ही लवकर आपली एक टीम बनवा. आपल्याला या मुलीचं ऑपरेशन आत्ताच करावं लागेल, समजलं का? येस सर. चला. डॉक्टर रमेश, आपल्याला या मुलीला काही करून वाचवायचंय. डोंट वरी सर, काही प्रॉब्लेम होणार नाही. मेक शुअर Yes. एकही चूक नाही झाली पाहिजे. डॉक्टर सीमाना पण तुम्ही कॉल करा, ऑपरेशन मध्ये मला त्यांची मदत लागेल. येस सर. सर, तुम्हाला एक विचारू? सर, याआधी तुम्हाला मी कधी इतक्या टेन्शन मध्ये बघितलं नाही. ही पेशंट तुमची कोणी नातेवाईक आहे का? त्याहूनही अधिक. संध्याची आई, मी खूप प्रयत्न केला, पण आज पैशांची व्यवस्था नाही होऊ शकली. 1-2 ठिकाणी शब्द टाकले, 1-2 दिवसात नक्कीच काहीतरी व्यवस्था होईल. तुम्ही काळजी करू नका, मोठ्या डॉक्टरने ऑपरेशन सुरू केलंय. तुम्ही बसा ना, सगळं काही ठीक होईल. देवाचे खूप खूप आभार. ऑपरेशन सुरू केले डॉक्टर साहेबांनी. डॉक्टर साहेब, माझी मुलगी कशी आहे आता? डोंट वरी, आता तिला कुठलाही धोका नाहीये. काही दिवसातच डिस्चार्ज देऊ. तुमचे लाख लाख आभार डॉक्टर साहेब.
डॉक्टरांनी हे बिल दिलंय. हा, ही ती दुसरी गोळी आहे. यात हे काय लिहिलंय की ह्या बिलाची किंमत 1 ग्लास दुधाने चुकवली गेली. जरा बघू दे आई. मे आय कम इन डॉक्टर? ओ प्लीज प्लीज कम इन. पण संध्या, तुला इथे यायची काय गरज होती? काही हरकत नाही. प्लीज प्लीज सिट प्लीज. आता ठीक आहेस का? हो. बोला. डॉक्टर साहेब, यात काही दुधाबद्दल लिहिलंय. आम्हाला काही कळलं नाही डॉक्टर साहेब. तुम्ही कदाचित मला ओळखलं नाही. तुम्हाला आठवतंय, खूप वर्षांपूर्वी तुमच्या घरी एक मुलगा आला होता अगरबत्ती विकायला. त्याला खूप भूक लागली होती. तेव्हा या मुलीने त्याला 1 ग्लास दूध दिलं होतं. आठवलं? तो मुलगा मी आहे. खरं सांगते डॉक्टर, हे बिल चुकवता चुकवता माझे बाबा कर्जबाजारी झाले असते. हे बिल माफ केल्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार. अरे आभार कशासाठी? ही तर माणुसकी आहे ना, हो की नाही? संध्याला हे कधी स्वप्नातही वाटलं नसेल की लहानपणी निस्वार्थ भावाने केलेली छोटीशी मदत तिच्या संकट समय अशा प्रकारे कामी येईल. मित्रांनो, हा प्रकृतीचा नियम आहे. तुम्ही जे प्रकृतीला देता तीच प्रकृती तुम्हाला बऱ्याच पटीने परत देते. आता हे तुम्हाला पाहायचंय, तुम्ही या प्रकृतीला, तुम्ही या जगाला काय देत आहात.